नागपूर शहरातील 6 विधानसभा मतदारसंघांवरती काँग्रेसने दावा केलाय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। 6 मतदारसंघामध्ये 71 इच्छुक उमेदवारांचे शहर काँग्रेसकडे अर्जही पोहोचलेत आणि यामध्ये सर्वाधिक अर्ज हे मध्य नागपूर विधानसभेसाठी आलेले आहेत। 30 अर्ज आलेले आहेत असं विकास ठाकरे यांनी सांगितलंय। देवेंद्र फडणवीसांविरोधात लढण्यासाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची यादी मोठी असल्याचं विकास ठाकरे म्हणाले आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे तुषार कोहळे यांनी। नागपूर शहरामध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात आणि 6 विधानसभा क्षेत्रासाठी आतापर्यंत 73 इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केलेले आहे। आपल्यासोबत शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे आहे। 73 लोकांनी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केल्याने आणखी येण्याची शक्यता आहे। महत्त्वाची गोष्ट तुमचे मित्रपक्ष देखील काही मतदारसंघावर दावा करत आहे। आता याचा तोडगा कसा काढणार? असं आहे की नागपूर शहराची पार्श्वभूमी पाहिली तर काँग्रेस 6ही मतदारसंघामध्ये सक्षम आहे आणि आतापर्यंतच्या काळात काँग्रेसला मिळालेले मतं हे म्हणजे जिंकण्यासारखे मतं आहे। याच्या आधी अनेक मतदारसंघामध्ये दक्षिणमध्ये पूर्वमध्ये काँग्रेसचे आमदार राहिलेले आहे आणि या परिस्थितीमध्ये मला वाटतं की हे 6ही मतदारसंघ काँग्रेस लढवेल आणि त्याची तयारीसुद्धा झालेली आहे। 73 लोकांनी अर्ज घेतले आहे, परंतु शहर काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी या 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची भूमिका काय राहील, उमेदवार जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा होईल, परंतु संघटनेने आपलं कसं कार्य करून ठेवावं यासाठी कामी लागलो आहे आणि पक्षाला इथे चांगला रिस्पॉन्स आहे आणि मला वाटते विजयीसुद्धा उमेदवार होते। ठाकरे गट पूर्वसाठी असेल किंवा शरद पवार गट ते देखील एक जागाचा दावा करत आहे। आता हा प्रश्न आमच्या हायकमांडचा आहे, ते कोणची जागा देतात, परंतु नैसर्गिकरित्या पाहिलं तर जे मतं आतापर्यंत इथे मिळालेले आहे ते काँग्रेसलाच मिळाले आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या जागा काँग्रेसलाच मिळाल्या आहे। परंतु शेवटी हायकमांडने आम्हाला सांगितलं की 3-4 जागाही द्यायच्या आहेत, तर त्याच्यासमोर आम्ही काय बोलणार आहे। परंतु नैसर्गिकरित्या इथे मिळालेलं मताधिक्य विधानसभेचं हे काँग्रेस पक्षाच्या बाजूचं आहे आणि म्हणून या काँग्रेसला मिळावं अशी आमची मागणी आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिमसाठी देखील 8 इच्छुकांनी अर्ज भरले आहे। हो, त्या मतदारसंघासाठी सुद्धा 8 इच्छुकांनी अर्ज भरले आहे आणि तिथे लढण्यास इच्छुक आहे। याचाच अर्थ असा की नागपूरमध्ये काँग्रेसचा वोट बँक आहे, काँग्रेसची विचारधारेचे लोक आहे आणि आतापर्यंतचा इतिहास पाहता तुम्ही इथे काँग्रेसला मिळालेली मतं म्हणून काँग्रेस कुठेही जागा सोडणार नाही अशी शक्यता आहे। सर्वाधिक मध्यमध्ये 30 लोकांनी इच्छुक म्हणून अर्ज भरले। मध्य नागपूरमध्ये 30 लोकांनी अर्ज भरलेले आहे, म्हणजे तिकीट एकालाच मिळणार आहे। माझं काम आहे की सर्वांना एकत्रित करून तिकीट वाटपाच्या पहिलेच प्रचाराला लावणं आणि ते या दिवसात मी करणार आहे। कधीपर्यंत करणार? म्हणजे हे आता आमचे हायकमांड आता या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे आणि मला वाटते लवकरात लवकर सगळं निश्चित होईल। शेवटला प्रश्न, तुमच्या पश्चिम नागपूरमध्ये देखील काही इच्छुकांनी अर्ज भरले। सगळ्यांना स्वातंत्र्य आहे अर्ज भरण्याचा। पक्षाने जर मी सिटिंग आहे मला नाही दिली, दुसऱ्यासाठी मी काम करेल। काँग्रेसचा 6 जागांवर दावा आहे। बिलकुल 6ही जागांवर काँग्रेस। तर हे होते विकास ठाकरे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।